शकता मी कडे ठेवली तापायला. हे बघा मी साधी सिंपल छोटी छोटी मिरची होती, ढोबळी मिरची अशी चिरून घेतली बघा. कांदा, टमॅटो, हे बघा कूट शेंगदाण्याचं आहे, सगळं लागणारं साहित्य तुम्हाला दाखवतात. आपल्याला फोडणी द्यायची बरं का. बघू शकता. तेल तुमच्या पद्धतीने टाका, तुम्हाला किती टाकायचं आहे किती नाही. बघू शकता. तेल तापू द्यायचं आहे मस्तपैकी मध्ये. थोडेसे जिरे टाकायचे बघा. जिरे मोहरी जराशी तडतड होऊ द्यायची बरं का. थोडा कढीपत्ता, तुम्ही बघू शकता कढीपत्ता पण टाकला कसा तडतड होतोय बघा. आता कांदा, थोडासा लसूण चिरून घेतला होता, ठेचून पण टाकू शकता तुम्ही. टमॅटो कांदा संचित टाकायचा बघा. चांगलं तेलात पडतायचं बघा. त्याच्यातच मिरची टाकायची, कारण आपला जास्त टाइमपास नाही करायचा, कारण मग ते तेलात पडतं चांगलं भाजलं जातं, लवकर शिजलं जातं ना. तुम्ही खाऊ शकता. चवीपुरतं मीठ टाकलंय, थोडीशी हळद, थोडंसं तिखट, जास्त नाही. घरातले मसाले टाकायचे, थोडं जास्त नाही, थोडं थोडं टाकायचं. आपलं नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बरं का. असं सगळं तेलात पडतील चांगलं तिखटात. जास्त तिखट नाही करायचं, मध्यम करायचं. थोडा मॅगी मसाला असतो ना ते टाकलं तरी चालतं बरं का, खूप सुंदर लागतं. चांगलं तेलात फ्राय होऊ द्या बघा. आता ते तिखट पण टाकले थोडं थोडं. आता नंतर शेंगदाण्याचं कूट वरून टाका. तुम्ही पाहू शकता किती सुंदर शिजली बघा. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं बरं का. तुम्ही बघू शकता. मस्त हलवायची झाली आपली मिरची. कारण शेंगदाण्याचं कूट जरा जास्त काळा होऊ द्यायचा. आपण शेंगदाणे भाजून घेतले होते बरं का, त्याचा कुट्टा आहे बरं का शेंगदाण्याचा. इतकी सुंदर लागते ना भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भात केला त्याच्याबरोबर. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. इतकी सुंदर मिरची झाली, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. कशी झाली सिमला मिरची सुक्की, किती सिंपल केली बघा. तुम्हाला माझं करणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.